महाराष्ट्राचे लाडके आणि सर्वांचे हवेसे वाटणारे आदरणीय दादा यांचा दुर्दैवी असा अपघात झाला आणि त्यांचे दुःख निधन झाले आणि त्यांना आधी मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. कारण दादा हे अतिशय बारकाईने आणि चाणक्य असे विकास पुरुष होते आणि ते होणारं काम होणारच म्हणणार, नाही तर नाहीच म्हणणार असे स्पष्ट वक्ते होते. आज महाराष्ट्रातील त्यांच्याकडं पालकमंत्रीपणाचे होते. त्यानंतर बीडचे आले. बीडची लोक सांगत होते की दादा आले, फक्त 1.5 वर्ष दादा तिथं म्हणजे त्यांना कार्यभार मिळाला आत्ता. पण बीडमध्ये जो वर्षभर त्यांनी तो कार्यपालक केला, लोक इतकी सामान्य होती बीड जिल्ह्यातली की दादांनी रस्ते झाडं, दादा म्हणजे अरे काय रस्ते बनवले, झाडं तरी लावा. दादांनी ज्या त्याच दिवसापासून बीडमध्ये संपूर्ण रस्त्याच्या दुपदरीकरण झाडं लावण्यात आली आणि गुन्हेगारी कमी केली. बीडचे लोक आजही हळहळ व्यक्त की दादा अजून पुढचे 5 वर्ष, अजून त्याच्या पुढचे 5 वर्ष बीडमध्ये राहिले तर बीड संपूर्ण विकसित होईल. मी तर पुणे जिल्ह्यात येते आणि बारामतीचा विकास माझे वडील 1967 सालापासून शरद पवारांचे खंदे समर्थक आणि साधे व्यक्तिमत्व आहेत. आदरणीय राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत माझे वडील. पण त्यांनी त्यांच्या काळातली बारामती बघितली तर आजच्या बारामती खूप जमीन आसमानचा फरक आहे. पण हे कोणामुळे झालं? आदरणीय शरद पवार साहेब आणि आदरणीय दादांमुळे झालं. पिंपरी चिंचवडचा विकास आदरणीय पवारसाहेब आणि दादांनीच केलेला आहे. का तर एक विकास दूरदृष्टी नेतृत्व आपल्या महाराष्ट्रातून बारामतीतून होतं. पिंपरी चिंचवडसारखा विकास संपूर्ण महाराष्ट्राच्या देशातही नव्हता. एवढे मस्त प्रशस्त रस्ते, विकास, MIDC, उद्योगधंदे, IT पार्क हे संपूर्ण कुणी आणलं? पुणे जिल्ह्यात या दोघांनीच आणलेले. दादांनी तर बारकाई लक्ष दिलं आणि त्यामुळे हा विकास झाला. नंतर बारामती तालुक्याचा विकास त्यांनी, आज बारामती कुठल्याही रस्त्याने जा, कुठल्याही क्षेत्रात गावाच्या रस्त्याने जा, सगळी डांबरीकरण आहे, झाडे आहेत, उद्योगधंदे आहेत. बारामती MIDC मोठी आहे, सगळ्यात उद्योगधंदे, रोजगार आहे, शेतकऱ्यांना पाणी दिलं आणि पुणे PDC बँकेच्या मार्फत 0% व्याजाने, भारताची पहिली बँक होती की ती 0% व्याजाने कर्ज द्यायची. हे कोणामुळे झालं? दादांमुळे झालं. हे खाती सत्ता. दादा हा विकास पुरुष होता. दादांनी खूप काय केले. दादा म्हणजे महामेरू होते विकासाच्या बाबतीत. बारामतीतील लोकांना त्याची आज उणीव असेल, कारण इथून पुढचा प्रवास हा खूप आपला कठीण आहे. कठीण असला तरी पण आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की आपण ही दादांसारखंच वागलं पाहिजे. दादांनी सांगितलं, शेवटच्या भाषणात सांगितलं की राजकारणात खूप वंगाळ आहे. तुम्ही जमिनीचा पैसा आलेला असा वायपट घालू नका. तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहा, आर्थिक धोरण मजबूत करा आणि व्यवसायात चांगलं पडा. राजकारण होत असतं, राजकारण तेवढं पुरतं ठेवायचं असतं.